शुभविवाह या मालिकेच्या 2 जानेवारीच्या भागामध्ये इकडे पौर्णिमा आलेली असते भूमीच्या रूममध्ये ते पेपर पाहण्यासाठी, ज्या पेपरवरती भूमीने आकाशची सही घेतलेली आहे आणि ती आता भूमीच्या रूममध्ये येते आणि ते पेपर घेते। हा सुद्धा पौर्णिमाला अडकवण्यासाठी केलेला एक ट्रॅप असतो आणि पौर्णिमा त्या ट्रॅपमध्ये अचूक अडकते। पौर्णिमा अडकते आणि त्याच वेळेला ती ते पेपर घेते आणि तिकडून निघून जाते। तोपर्यंत इकडे आता आकाश आजीच्या बाजूला बसलेला असतो। आजी म्हणते, खरं सांगू का आकाश, तर मला आज इतकं भारी वाटतंय ना, म्हणजे या सगळ्यामध्ये आज मला इतका आनंद होतोय जितका आनंद याआधी कधीच झाला नव्हता। तोपर्यंत धावत पळत पौर्णिमा तिकडे येऊन आता मात्र इकडे अभिजितला आणि रागिणीला मला पेपर सापडलेत, तुम्ही लवकरात लवकर येऊन ते पेपर बघा असं सांगण्याचा प्रयत्न करत असते। पण इकडे आजी आणि सगळेजण बोलत असतात तेव्हा आजी सांगते, खरंच मला माझा प्रत्येक वाढदिवस हा माझ्या नातवंडांसोबत, हा माझ्या पतवंडांसोबत साजरा करायला नक्कीच आवडणार आहे। इकडे पौर्णिमा हातवारे करत असते। तोपर्यंत अभिजित इकडे आजीला म्हणत असतो, हा नातवंडांपर्यंत तर ठीक आहे, पण पतवंड असं म्हणत त्याचा रोख आता भूमीकडे असतो की भूमी तर डिवोर्स घेणार आहे, भूमी तर हे करणार आहे, भूमी तर ते करणार आहे असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आजीला मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करत असतो। पण त्याच वेळेला आकाश म्हणतो, हो आजीची ही सुद्धा इच्छा पूर्ण होईल। आपण ठरवले ना की आजच्या दिवसाला कोणत्याही प्रकारचं वाईट काही बोलायचं नाहीये, तर आपण कोणत्याही प्रकारे काहीही वाईट नको बोलूया। काहीही झालं तरी सुद्धा आजीची ही इच्छा पूर्ण होणार। आजी तिचा वाढदिवस, प्रत्येक वाढदिवस नातवंड आणि पतवंड यांच्यासोबत साजरी करणार। तोपर्यंत इकडे पौर्णिमा ओरडून ओरडून सांगायचा प्रयत्न करत असते की माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, पण कुणाचंच लक्ष नसतं। तोपर्यंत इकडे रागिणीचं लक्ष जातं आणि रागिणी तिकडून उठून जायला निघणार। तोपर्यंत भूमी सांगते, या पौर्णिमा आपण तिन्ही नातसुनांनी मिळून आता आजीची आरती करायची आहे, आत्ता कुठे चाललीस, ये बरं इकडे, आपण आजीची सगळ्यांनी मिळून आरती करूया असं म्हणत मुद्दामच भूमी आता पौर्णिमाला अडकवण्यासाठी बोलवते। मग पौर्णिमाला आता आजीच्या समोर काही बोलता सुद्धा येत नाही ना, तिला काही विरोध करता येत। मग आता पौर्णिमा तिकडे येते आणि तिघी जणी मिळून आता आजीच्या इकडे आरती करायला लागतात। तिघी जणी ज्या वेळेला आरती करतात तोपर्यंत आता इकडे पौर्णिमा रागिणीला पुन्हा इशारा करते। रागिणीला इशारा करून ती सांगण्याचा प्रयत्न करते की हे बघा, लवकरात लवकर वरती या, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। मग रागिणी तिकडून जायला निघते। त्यावेळेला भूमी किती हुशार, भूमी या सगळ्यामध्ये तिला अडवते आणि भूमी सांगते की असं काय करताय रागिणी आत्या, तुम्ही आरती केल्याशिवाय कुठे चालतात, तुम्ही आईंची एकुलती एक मुलगी आहात ना, आरती केल्याशिवाय तुम्हाला कसं आणि कुठे जाता येईल, तुम्हाला कुठेही जाता येणार नाहीये, लवकरात लवकर आरती करून घ्या। यावरती आता पौर्णिमा उदास होते, काय बोलायचं हिला, म्हणजे ही भूमी आता मात्र पिडायलाच बसलेली आहे। भूमीचं काय करायचं तिला काही कळत नसतं। तोपर्यंत इकडे आता आजी म्हणते, हो तर माझी आरती केल्याशिवाय या सगळ्यामध्ये तिचं कसं काय पूर्ण होईल, माझा वाढदिवस पूर्णच होणार नाहीये ना आरती केल्याशिवाय असं म्हणत ती आता आरती करण्यासाठी येते। इकडे आता पौर्णिमा तिला सांगत असते, लवकरात लवकर या, हातातून जर का वेळ निघून गेली ना तर सगळं संपून जाईल आणि मग आपल्याला काहीही गोष्टी करता येणार नाही असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे ती आरती करायला येते। आरती करून झाल्यावरती मग रागिणीला घेऊन आता पौर्णिमा रूम मध्ये जायला निघते। तोपर्यंत आजीची एवी सुरू होते। मग पुन्हा भूमी थांबवते, कुठे चाललात, आजीची एवी पहा। आणि मग आजीची पहिल्यापासूनची सगळी एवी दाखवण्यात येते। आजीच्या एवीमध्ये आता सांगितलं जातं की तिचे म्हणजे आता सुरेखा महाजन या एक आपल्या जरी हाऊसवाईफ असल्या तरी सुद्धा घरातली सगळी कर्तृत्व सांभाळत त्यांनी आता सगळ्या पदकाळे कंपनी वाढवण्यासाठी कशी मदत केली, या छोट्या मोठ्या गोष्टी आता आजीबद्दलच्या सांगितल्या जातात। आजी जितकी प्रेमळ तितकीच कठोर, आपल्या मायेने प्रेमाने पारख सगळ्यांची करत आजीने हे विश्व उभं केलेलं असतं। हे सगळं ज्या वेळेला सांगत असतात त्यावेळेला सारखी सारखी पौर्णिमा रागिणीकडे इशारा करते, चला आपल्याला जायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता रागिणी आणि पौर्णिमा या दोघी जणी हळूद गुपचूप तिकडून पळ काढतात। भूमी हे सगळं पाहते
हा सुद्धा भूमीच्या प्लॅनचा एक भागच असतो. इकडे आजीची एव्ही चालू असते आणि या दोघी जणी तिकडून पसार होतात. बाकी कोणाच्या ही गोष्ट लक्षात जरी आली नसली तरी आता इकडे भूमीच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते, कारण भूमीनेच ही सगळी गोष्ट घडवून आणलेली असते. ज्या वेळेला भूमी ही गोष्ट घडवून आणते ती सुद्धा या दोघींचा पाठलाग करत रूम पर्यंत येते. यावरती रागिणी म्हणते, काय ग, कशासाठी मला बोलवलंस तू? यावरती पौर्णिमा सांगायला लागते, हे काय? अहो हे बघा पेपर. भूमीने हे पेपर बनवून घेतलेले आहेत. सगळी प्रॉपर्टी आकाशच्या नावावरून आपल्या नावावरती करून घेतलेली आहे आणि तुम्ही तिकडे काय एव्ही बघत बसला होतात. हे बघा. यावरती रागिणी आता चिडते आणि नाही, हे असं होणं शक्यच नाहीये. आणि मग तिच्या मनामधला सगळा राग ती भडाभडा ओकायला लागते, भडाभडा बोलायला लागते. तोपर्यंत भूमी लगेचच फोन करते आणि आता प्रशांतला, या सगळ्यामध्ये तुझं रेडी ठेव हे सगळं, आणि जे काही ह्या दोघी बोलतायत ते सगळं प्रक्षेपण या सगळ्यामध्ये चालू ठेव असं सांगते. तोपर्यंत ह्या दोघी, ह्यांना काहीच माहित नसतं की आपलं सगळं रेकॉर्डिंग होत आहे आणि ते लाईव्ह प्रक्षेपण बाहेर दाखवलं जाणार आहे. त्यावेळेला पौर्णिमा म्हणते, लवकरात लवकर काहीतरी करा, नाहीतर ही भूमी तुमच्या हातातून सगळी सत्ता कधी काढून घेईल आणि तुम्हाला कधी या सगळ्यामध्ये नेस्तनाभूत करेल ही गोष्ट तुम्हाला सुद्धा कळणार नाही. लवकरात लवकर सावध व्हा. लवकरात लवकर सावध होऊन या सगळ्यामध्ये तुम्ही आता गोष्टी करायला लागा. यावरती रागिणी ते पेपर बघते. नाही, ज्या प्रॉपर्टीसाठी मी इतक्या खस्ता खाल्लेल्या आहेत, ज्या प्रॉपर्टीला मिळवण्यासाठी स्वतःच्या भावाला मारण्याची सुद्धा आता मी कमतरता केली नाही, ते पेपर एका रात्रीत घेऊन आता भूमी माझ्यावरती कुरघोडी करू शकते. नाही, हे मी काही तिचं होऊ देणार नाहीये असं म्हणत चिडलेली रागिणी आता ते पेपर पाहायला लागते. पेपर पाहता पाहता तिच्या डोळ्यामधले भावभाव बदलतात. तोपर्यंत इकडे आता प्रशांतला फोन करून भूमीने सांगितलेलं असतं, प्रशांत, लवकरात लवकर तू एक काम कर, आता जी एव्ही चालू आहे ना ती एव्ही थांबव आणि त्या ठिकाणी तू आत्ता ताबडतोब या सगळ्यामध्ये तू न चालू कर, तुझं जे लाईव्ह प्रक्षेपण मी पाठवते ते. असं म्हटल्यावरती प्रशांत एव्ही बंद करतो. एव्ही बंद केल्यावरती सगळ्यांनाच काही कळत नाही की नक्की काय झालंय. आता इकडे कॉम्प्युटर बंद का पडला, प्रोजेक्टरवरती काहीच का दिसत नाहीये. सगळेजण खूप अस्वस्थ होतात. तोपर्यंत इकडे आता सगळे म्हणजे आजी म्हणते, काय रे, काय झालं, कॉम्प्युटरमध्ये काही बिघाड झालाय का? यावरती आता अभिजित कुत्सितपणे बोलायला लागतो, कॉम्प्युटरमध्ये बिघाड होणार नाही तर काय होणार, कॉम्प्युटर ऑपरेट कोण करते ते तरी बघा असं म्हणत तो प्रशांतकडे बोट दाखवतो. त्यावरती अथर्व आणि आकाश प्रशांतची बाजू घेत म्हणतात, नाही, प्रशांत कॉम्प्युटरमध्ये खूप एक्सपर्ट आहे, त्याला या सगळ्यातलं खूप काही कळतं, त्याच्याकडून अशी चुकी होणार नाही, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल असं म्हटल्यावरती आता इकडे अभिजित प्रशांतला टोमणा मारायला काही चुकत नाही. हे सगळं चालू असताना आता इकडे वाट पाहत असते ती म्हणजे मनू की काहीही होऊ दे, लवकरात लवकर हे सत्य समोर येऊ दे. या सगळ्यामध्ये आता सत्य समोर आल्यावरती जे काही घडणार असतं त्या गोष्टी आता खूप भयानक रीतीने समोर येतील असं सगळं असतं. इकडे रागिणी ते पेपर बघते आणि ते पेपर आता टराटरा फाडून टाकते. रागिणी पेपर फाडते त्यावेळेला तिला आता पौर्णिमा सांगायला लागते, काय करताय तुम्ही, पेपर फाडून या सगळ्यामध्ये काय होणार आहे? जर का आकाशला समजलं की तुम्ही हे पेपर फाडलेले आहेत तर या सगळ्यामध्ये त्याला किती राग येईल, त्याला किती हे होईल. यावरती आता इकडे रागिणी म्हणते, त्याच्या रागाशी मला काही देणं घेणं नाहीये. यावरती पौर्णिमा म्हणते, अहो तो तुम्हाला आई म्हणतो ना, आई म्हणून तुमचे पूजन करतो, मग तुम्ही या सगळ्यामध्ये त्याचा आता विश्वास संपादन करण्यामध्ये. यावरती रागिणी म्हणते, तू गप ग, मी त्याला काही आई मुलाचा दर्जाच देत नाहीये, हे सगळं प्रॉपर्टीसाठीच मी करत होते, आणि जर का प्रॉपर्टीज माझ्या हातातून जाणार असेल तर हे कोणती आई आणि कोणता मुलगा आणि कोटला आकाश मला काही पडलेलं नाहीये, त्याला काय वाटायचं ते वाटू दे असं म्हणत प्रॉपर्टीचे पेपर आता टराटरा फाडून रागिणी फेकून देते. भूमीला हेच हवं असतं, हेच बोलणं भूमीला सगळं रेकॉर्ड करून सगळ्यांच्या समोर आणायचं असतं, आणि जे भूमीला हवं असतं तो प्लॅन यशस्वी होत असतो. म्हणून भूमी खूपच खुश असते आणि या सगळ्यामध्ये रागिणीला अजून बोलण्यासाठी आता मात्र ती वाट पाहत असते. रागिणी म्हणते, हे काही नाहीये,
हा तर माझा फक्त भाचा आहे, माझ्या भाच्याशी काय देणं घेणं? जिथे मी सख्या भाऊ आणि वहिनी यांना सोडलं नाही तिथे मी भाच्यासाठी काहीही विचार करणार नाहीये. इतकंच काय, मी माझ्या नवऱ्याला सुद्धा या सगळ्यामध्ये सोडलं नाहीये, त्याला सुद्धा जेलमध्ये पाठवलं. मुलगा सुद्धा माझा जेलमध्ये जाऊन आलेला आहे, अभिजित जेलमध्ये गेलाय, राजा राम पण जेलमध्ये जाऊन आलेले आहेत. त्यासाठी प्रॉपर्टीसाठी मी कोणत्याही थराला जाईन आणि मग या आकाशला मी सोडेन का? नाही, हे प्रॉपर्टीचे पेपर काही करून आता माझ्या हातात आलेच पाहिजेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे पौर्णिमा सांगत असते, पण हे पेपर ऑलरेडी भूमीने बनवलेत ना. रागिणी म्हणते, गेली उडत भूमी आणि गेला उडत आकाश, काहीही झालं तरी सुद्धा हे पेपर माझ्याचकडे राहणार आणि ते पेपर मी अजिबात सोडणार नाही असं म्हणत रागिणीच्या डोक्यामध्ये फक्त प्रॉपर्टी 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 एवढाच विचार चालू असतो. इकडे भूमी उदास असते, काय झालं असेल? तिकडे प्रोजेक्टरवरती सगळं सुरू असेल का? ही बाई जे काही बोलते ते काहीही करून प्रोजेक्टरवरती आलंच पाहिजे असा विचार करत आता भूमी पूर्णपणे या सगळ्याचा विचार करत असते. या दोघींचं बोलणं पुढे सरकत असतं, पण प्रोजेक्टर सुरू झालाय की नाही हा विचार भूमीच्या मनामध्ये येतच असतो आणि त्यामुळे भूमी या सगळ्यामध्ये आता फोन लावते आणि फोन लावून झाल्यावरती आता भूमी इकडे प्रशांतला म्हणते, प्रशांत अरे काय झालंय, तू काय करतोयस? तिकडे प्रोजेक्टर चालू झालाय का? इकडे आपल्याला जे काही बोलणं हवं आहे ना ते बोलणं इकडे या सगळ्यांचं चालू आहे, तू प्रोजेक्टर चालू कर बरं असं म्हणत ती प्रशांतला या सगळ्यामध्ये प्रोजेक्टर चालू करायला सांगते. प्रशांत सांगतो, ताई इकडे थोडासा प्रॉब्लेम झालाय, काहीतरी प्रॉब्लेम होतोय, मी बघतोय असं म्हणत प्रशांत आता प्रोजेक्टर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असतो. पण तोपर्यंत प्रशांतच्या खांद्यावरती एक हात येऊन थबकतो. आता प्रशांत घाबरतो, कोण आले काय आले प्रशांतला काहीच माहित नसतं आणि प्रशांत या सगळ्यामध्ये थोडासा गडबडतो आणि प्रशांत मागे वळून पाहतो तर तिकडे आकाश आलेला असतो. आकाशला पाहिल्यावरती मग आता प्रशांत मागे वळून पाहतो. तोपर्यंत इकडे रागिणी सांगत असते, काही नाही, आता हे पेपर अजिबात मी कुणाच्याही ताब्यात लागू देणार नाही. जी प्रॉपर्टी माझी होत नाहीये ती दुसरे कोणाला मी कशी काय मिळवून देणार? ही प्रॉपर्टी मी कोणालाही मिळवून देणार नाही असं म्हणत ती आता सगळ्या पेपरचे तुकडे 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 करून आपला राग व्यक्त करत असते. आणि आता या सगळ्यामध्ये तिचा राग ज्यावेळेला व्यक्त होत असतो हा खरं तर हीच खरी मोमेंट असते की हे सगळं सगळ्यांच्या समोर यायला लागत असतं. पण या सगळ्यामध्ये अचानकपणे कम्प्युटर बंद पडल्यामुळे आता सगळा प्रॉब्लेम झालेला असतो आणि या कम्प्युटरच्या बंद पडणं भूमीच्या अगदी पथ्यावरती पडलेलं नसतं. इकडे रागिणी सांगते, बाद झालं, आता मात्र काहीही झालं तरी साम दाम दंड भेद हे सगळं करून मी आता काहीही झालं तरी सुद्धा ही प्रॉपर्टी माझ्या ताब्यात घेणार म्हणजे घेणारच असं म्हणत इकडे आता रागिणीने सगळं करण्याचा निश्चय केलेला असतो आणि डोक्यामध्ये प्लॅन असतो. इकडे तोपर्यंत आकाश आता येतो आणि काय झालं प्रशांत, काय झालं, कम्प्युटरवरती काही प्रॉब्लेम झालाय का? यावरती आता इकडे प्रशांत म्हणतो, हो जिजू, म्हणजे कम्प्युटरची हार्ड डिस्क आहे ना, ही हार्ड डिस्कचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून कम्प्युटर चालतच नाहीये. यावरती मग आता इकडे आकाश म्हणतो, अच्छा हा असा प्रॉब्लेम झालाय का? तू नको त्रास करून घेऊस, म्हणजे कसं आहे ना, काही झालं तरी सुद्धा हा टेक्निकल प्रॉब्लेम कुणाच्याही बाबतीत येऊ शकतो आणि त्यामुळे तू काळजी करू नकोस, तू ते ठीक करण्याचा प्रयत्न कर आणि बऱ्यापैकी एव्ही आपली प्ले करून झालेली आहे, म्हणजे तसंच काही इतका प्रॉब्लेम नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे प्रशांत सांगायला लागतो, हो जिजू, काही झालं तरी सुद्धा मी हे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय. आकाश त्याला समजवतो आणि आता दुरुस्त नाही झालं तरी सुद्धा चालेल असं सांगतो. प्रशांतला खूप वाईट वाटतं कारण या सगळ्यामध्ये भूमीने जो काही प्लॅन केलेला असतो तो प्लॅन आता पूर्णपणे फ्लॉप होण्यासाठी कारणीभूत ठरलेला असतो, तो म्हणजे प्रशांत या सगळ्यामध्ये आता मात्र पाहतच बसतो आणि आता त्याला वाईट वाटतं. आकाश म्हणतो, खरं सांगू का, तर आज भूमीने हे जे काही केलेलं आहे ना ते माझ्यासाठी खूप खास आहे. भूमीने या केलेल्या गोष्टी खूप चांगल्या आहेत आणि या सगळ्यामध्ये भूमीचे जितके आभार मानावे तितके थोडे आहेत.
भूमीने जे काही आजीसाठी केले ते खूप खास आहे। पण बिचाऱ्या भूमीला या सगळ्यामध्ये आता सारखा प्रश्न पडलेला असतो की काय करू जेणेकरून मी आता या सगळ्यामध्ये हे सत्य समोर आणू। मग भूमी त्याला परत एकदा कॉल करते आणि काय झालं प्रशांत, काही प्रॉब्लेम होतोय का, नाही का गोष्टी काही जमत आहेत, यावरती प्रशांत सांगायला लागतो भूमिताई अगं मला माफ कर, ज्या गोष्टीसाठी तू इतक्या आतुरतेने वाट पाहत होतीस ती गोष्ट माझ्याकडून काही शक्य होईल असं मला वाटत नाहीये। म्हणजे ही सगळी चूक माझीच आहे। मी या सगळ्यामध्ये अगदी तुला विश्वासाने सांगितलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता तुला न्याय मिळवून देईन, पण माझी चुकी झाली की मी या सगळ्यामध्ये पूर्णपणे चुकलेलो आहे आणि आता मी तुला न्याय काही मिळवून देऊ शकत नाहीये। असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते प्रशांत हे बघ तू काळजी करू नकोस, तू तुझ्या परीने पूर्ण प्रयत्न केलेस, कदाचित या वेळेला रागिणीला काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी स्थिती असू शकते, त्यामुळे तू स्वतः काही काळजी करू नकोस, काहीही झालं तरी सुद्धा स्वतःला दोष काही देऊ नकोस, कारण ही रागिणी पटवर्धन आज नाही तर उद्या तिच्या पापाचा घडा भरणार आहे आणि तिच्या पापाचा घडा फुटणार पण आहे, तू स्वतःला दोष देऊ नकोस बरं। असं म्हणत बिचारी भूमी या सुद्धा परिस्थितीमध्ये आता त्याला समजवण्याचा त्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करत असते। बिचारा प्रशांत या सुद्धा परिस्थितीमध्ये भूमीच्या बाबतीत जे काही घडते त्या सगळ्यामध्ये स्वतःलाच दोषी ठरवत असतो। हे सगळं चालू असताना तिकडे आता रागिणी येते आणि आता रागिणी त्या सगळ्यामध्ये हे करत असते आणि भूमीचं बोलणं ऐकते। भूमीचं बोलणं ऐकल्यावरती रागिणी म्हणते काय ग तुझी अजून सुद्धा कारस्थानं संपत नाहीत का? यावरती भूमी म्हणते कसं आहे ना, मी करते त्याला आता कारस्थान म्हणत नाहीयेत, मी जे करते त्याला म्हणतात की योग्य तो न्याय करणं। मी कोणत्याही प्रकारे काहीही कारस्थान केलेलं नाहीये, कारण तुम्ही जे करताय ना त्याला आपण कारस्थान म्हणू शकतो, मी जे करते ते कारस्थान म्हणताच येणार नाहीये। यावरती चिडलेली रागिणी आता मात्र भूमीला काही बोलायचं तर ती भूमीला न बोलता पौर्णिमाच्या एक सणकन थोबाडीत लावून देते। आता पौर्णिमाला काहीच कळत नाही की माझ्या सणकन थोबाडीत मारण्याचं कारण तरी काय, मी असं केलंय तरी काय की ज्याच्यामुळे ही बाई मला मारती आहे। असं म्हणत पौर्णिमा आता विचारायला लागते काय झालं, तुम्ही मला का मारलत? यावरती मग मात्र रागिणी म्हणायला लागते कसं का होईना, पण तुझ्या मूर्खपणामुळे या भूमीच्या नादाला मी लागले, या भूमी जे काही करते त्याच्यामध्ये मी अडकले गेले, हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे। तू जर का मला या सगळ्यामध्ये हे करण्यासाठी प्रवृत्त केलं नसतंस ना तर कदाचित भूमीच्या या जाळ्यामध्ये मी अडकले नसते आणि खरं सांगायचं तर ही थोबाडीत मला या भूमीच्या मारायची होती, मला हिच्या सणसणीत एक थोबाडीत मारून आता तिला हे दाखवून द्यायचं होतं, पण तिच्या अंगावरती हात उगारणं हे काही जमणार नाहीये म्हणून मी तुझ्या थोबाडीत दिलेली आहे। तू या सगळ्यामध्ये मला अडकवण्यासाठी कारणीभूत ठरलीस आणि भूमी अगं कितीही उड्या मारल्यास ना तरी सुद्धा तुझं कारस्थान काही यशस्वी झालेलं नाहीये, त्यामुळे या सगळ्यामध्ये तू पूर्णपणे अडकलेली आहेस आणि तू या सगळ्यामध्ये काही करू शकली नाहीस। भूमी म्हणते ठीक आहे ना, आत्ताच्या घडीला तुमची वेळ आली नव्हती, पण काहीही झालं तरी तुमची वेळ येणार, काळ आलाय, वेळ सुद्धा येणार। असं म्हणत तिने आता रागिणीला ओपन चॅलेंज दिलेलं असतं। रागिणीला ओपन चॅलेंज देऊन सुद्धा रागिणी काही ऐकायला तयार नसते, ती या सगळ्यामध्ये आता मात्र काहीही झालं तरी गिरे टोबी टांगू पर असं असतं। तोपर्यंत इकडे आकाश म्हणतो काय चाललंय तिकडे, आत्या सगळ्यांनी खाली या। त्यावरती भूमी म्हणते काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुम्हाला जोपर्यंत अडकवत नाहीये ना तोपर्यंत मी आता काही शांत बसणार नाहीये। आई एकविरेच्याकडे उशीर असला तरी अंधार नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुम्हाला अडकवून राहणार म्हणजे राहणार। आता भूमीच्या डोक्यामध्ये नक्की काय प्लॅन आहे हे मात्र रागिणीला माहित नसतं, पण आजच्या दिवसाला तरी आपण सुटलो हे मात्र तिला वाटत असतं। भूमीला धमकी देऊन रागिणी निघून जाते। रागिणी निघून गेल्यावरती भूमी आता स्वतःवरती चिडते आणि स्वतःवरती चिडत आता भूमी सांगायला लागते आई योगेश्वरी काय आहे तुझ्या मनामध्ये, का या रागिणीला प्रत्येक वेळेला तू वाचवत आहेस, का या रागिणीला या सगळ्यामध्ये तू आता शिक्षा देत नाहीयेस? खरंच मला कळत नाही की अजून किती दिवस लागणार आहेत या रागिणीला शिक्षा भेटायला। खरंच
मला या रागिणीला शिक्षा भेटताना बघायचं आहे असं म्हणत चिडलेली भूमी या सगळ्यामध्ये आता खूप रागवलेली असते आणि रागिणीचा सगळा राग काढत असताना आकाशचा तिला आवाज येतो, भूमी भूमी खाली ये असं म्हटल्यावर ती भूमी आता विचार करते मला खाली जायला हवे आणि भूमी तिकडून निघून जाते। ज्या वेळेला भूमी तिकडे येते खाली आजीचा वाढदिवस साजरा होतो, सगळेजण आजीचा वाढदिवस साजरा करतात। रागिणी आता भूमीकडे पाहत असते त्यावेळेला मानसी भूमीला ऍक्शन करून विचारते, ताई काय झालं? यावरती भूमी मान्य नकार देते। आता मात्र हे सगळं चालू असताना सगळेच जण अस्वस्थ असतात। मग आकाशला फोन आलेला असतो, त्याला या सगळ्यामध्ये माहिती मिळालेली असते, त्याला टिप मिळालेली असते की आपल्याला आता व्यंकटला भेटायचंय। व्यंकटला भेटायला ज्या वेळेला आकाश निघतो भूमी त्याला म्हणते, आकाश तू कुठे चाललास? आकाश म्हणतो, माझं एक काम आहे, माझ्या मित्राच्या बायकोसाठी गिफ्ट घ्यायचंय, तिकडे जायचं आहे। ज्या वेळेला आकाश बाहेर पडतो त्यावेळेला इकडे दिवा फडफडायला लागतो। दिवा फडफडल्यावरती भूमीला जरा टेन्शन येतं, ती तो दिवा थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण दिवा काही थांबत नाही। तोपर्यंत इकडे आता व्यंकटला ज्या ठिकाणी ऍड्रेस मिळालेला असतो त्या ठिकाणी आकाश येतो आणि त्याच वेळेला व्यंकट त्याच्यावरती चाल करतो। आकाशला मारण्याची जवळजवळ सुपारीच आता मात्र इकडे मिळालेली असते आणि ही सुपारी मिळाल्यामुळे व्यंकट आता आकाशला मारायला येत असतो। ज्या वेळेला व्यंकट आता आकाशवरती हल्ला करत असतो त्यावेळेला रागिणीने व्यंकटला पाठवले। ही गोष्ट आकाशच्या समोर कशी येणार पाहणं रंजक।